शेवटचा जो आपण 33 ब मध्ये केलेला आहे त्याचाही मी सरकारचं या निमित्ताने स्वागत करीन की अनेक वेळा विकासक असे एवढे मगरमच्छ झालेले आहेत की त्यांना काय पडलेलीच नाही आहे. काय करणार तुम्ही आमचा फार तर फार जर तुम्ही योजना बंद करणार किंवा योजनेला स्थगिती आणणार. आज कुठचाही शासन असलं तर त्याला योजनेला स्थगिती आणणं हे कठीण होऊन जातो. त्याला कारण असं आहे की एका बाजूला भाडेकरूंना आपण तिकडे न्याय दिलेला आहे, भाडेकरू बाहेर गेलेला आहे, ते भाडेकरू वर्षानुवर्ष त्याला भाडं मिळत नाही आणि मग आपल्यावरती दबाव येतो की बा ह्याची स्कीम थांबवा. जर थांबवली तर दुसऱ्या बाजूला स्कीम पुढे नाही झाली तर लोकांना घरं मिळणार नाही आणि दुसऱ्या बाजूला त्या लोकांना भाडं कसं द्यायचं. यासाठी आता जे 33 ब मध्ये तुम्ही एक चांगला निर्णय आणलेला आहे की आता ह्याच्यापुढे निवळ फक्त भाडा देत नाही म्हणून त्यांना सूट मिळणार नाही, त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी पण जप्त करण्याचा अधिकार हे तुम्ही आपण ह्याच्यामध्ये देतो. म्हणजे फार महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय. पण माझी विनंती राहणार आहे याची अंमलबजावणी होणार आहे की नाही. आता उदाहरण द्यायचं असेल तर 7 रस्ता धोबीघाटमध्ये पिरामल मिलवाल्यांनीच, आता पिरामल नाव ऐकल्यानंतर आपले पण कान एकदम होतात. 37 कोटी रुपयाची थकबाकी केलेली आहे. गेल्या 2 वर्षापासून भाडेकरू तिकडे सांगतायत, SRA त्याला लिहितायत, SRA त्याला तक्रार करतायत, मग तो कधीतरी 10 कोटी 20 कोटी देत आहेत. आता तो बॅकलॉग कमी झाला असेल. पण मी यासाठी सांगतो की MSTच्या नावाखाली आपण काही योजना, जे बँकेची ज्या योजना आहेत ते MSTच्या नावाखाली आपण आता त्या योजना, सरकारने नवीन एक धोरण आणलं की जिकडे बँकेमध्ये कर्ज घेतले आहेत बिल्डरांनी आणि ते पुढे जाऊ शकत नाही आणि त्या योजनेला करायचं काय, कारण बँकेचा त्याच्यावरती चार्ज आहे, डेव्हलपर डिफॉल्टेड झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही आता स्कीम आणली की MST स्कीमच्या अंतर्गत राज्य सरकारने त्या डायरेक्ट बँकेलाच ती स्कीम द्यायची आणि मग बँकेने कोणाला तरी डेव्हलपर को डेव्हलपर नेमायचा तो त्यांचा अधिकार. पण अशा केसेसमध्ये समजा त्यांनी जर थकबाकी केली तर आपण तिकडे कुठच्या वैयक्तिक मालमत्तेवरती स्थगिती आणणार आहात किंवा कुठच्या वैयक्तिक मालमत्तेवरती आपण गदा आणणार आहात, हा प्रश्न पण देखील सभापती महोदय यासाठी आहे. कारण 7 रस्ता धोबीघाटमध्ये सुनीलजी आम्ही जे प्रतिनिधी करतो ते 2-2, 3-3 वर्ष भाडा थकवायचं, मग बिल्डिंग तयार करायचं, मग सांगायचं भाडा पाहिजे का घर पाहिजे, घर पाहिजे घ्या सह्या करून द्या आणि मग तिकडे SRA दाखवायचं का त्यांची मागणीच नाही आहे. म्हणजे हे एका प्रकारे दडपशाही दुर्दैवानी चाललेली आहे आणि लोकांच्या समोर एक संभ्रम निर्माण करायचा. आणि शेवटी भाडेकरू जो असतो, जाऊ द्या बाबा भाडा गेलं तरी चालेल, मला माझं घर द्या. आणि म्हणून आता SRA CO असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी पण चांगलं धोरण आणलेलं आहे. एक वेगळी अकाउंटंटची टीमच केलेली आहे की किती लोकांचं डिफॉल्टेड आहे, किती लोकांचे भाडे थकीत आहेत, ते थकीत भाडे पण देखील त्यामध्ये करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून या 35 ब च्या अंतर्गत पण देखील या गोष्टी ज्या आपण नंतर केल्या. सभापती महोदय, एकच शेवटचा मुद्दा मी मांडणार आहे की या सर्व जे बदल आपण आणत असताना हा दूरदृष्टिकोनातून बदल आहे, परंतु कधीतरी राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी गृहनिर्माण धोरण करायच्या अगोदर आपल्याला या भाडेकरू असलेल्या मग मुंबई शहरातले मोडकळी झालेल्या इमारतीचे चाळीचे असू दे किंवा ग्राहक संघ असेल किंवा या झोपडपट्टीमध्ये राहणारे, यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं गरजेचं आहे. मला असं वाटते की तुम्ही आता गृहनिर्माण धोरण आणतायत, त्याला पब्लिक डोमेनमध्ये टाकाल, सर्वसामान्य लोकांना माहीत होत नाही. आणि म्हणून सभापती महोदय, आपल्या माध्यमातून हे बिल आणत असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किमान एकदा तरी लोकप्रतिनिधीला, ज्याला ह्याच्यामधला अभ्यास आहे, ज्याला वाटते की काही चांगली सूचना आपण देऊ शकतो, कारण काही एक बदल चुकीचा झाला आणि आपण काय करतो, जे खालनं डिपार्टमेंटने आलं तेच आपण सांगण्याचं काम करतो. पण त्यात पण काही जर देखील मौल्यवान सूचना जर असेल तर ते सूचना पण देता येईल. कारण SRAची जी योजना पुढे आणणं, आता जर मला सांगायला हरकत नाही, तुम्ही सुनीलजी बोललात, आता आपण मुंबई शहरातले लोक SRA मध्ये कमी दिसतात, पण ग्रामीण भागाचे आमदार लोक SRA मध्ये जास्त दिसतात. बरोबर आहे की नाही काळे सर? आणि अशी नावं घेतली तर मलाच आश्चर्य वाटेल की हे इकडे कसे. आता ती नावं न घेणं योग्य नाही, पण आमचा उद्देश काय असतो की बाबा या इकडच्या लोकांना घरं मिळाली पाहिजे. आणि म्हणून आता सर्वच व्यापक दृष्टिकोनातून लोक बघतायत. म्हणून माझी राज्याचे गृहनिर्माण मंत्र्यांना पण विनंती राहणार की एक बैठक लावली पाहिजे. आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की SRA किती दडपण खाली गए. म्हणजे अनेक वेळा तर असं आहे की इकडे एक लोकप्रतिनिधी सांगतो की ह्याला स्टे द्या, दुसरा लोकप्रतिनिधी सांगतो ह्याला LOA द्या, तिसऱ्या 2-3 गोष्टी जे सांगण्याचं काम करतात. आणि म्हणून सभापती महोदय, LOAच्या अंतर्गत पण देखील ही तातडीने तुम्ही ज्यावेळी 15 दिवसाचे दिल्यानंतर 30 दिवसात देता कामा नये. ही गोष्ट तुम्ही जसं अंतर्भूत केलेलं आहे त्याचाही खुलासा जे अनिल परबजींनी सांगितलेले आहेत ते द्या. अनेक विषय शंभूराजेजी तुम्हालाही समजायला वेळ लागेल, म्हणजे तुम्ही ती कुशलता तुमच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये कोणाचाही दुमत नाही, पण हे खरोखरच सर्वसामान्य लोकांशी संबंधित विषय. आणि म्हणून एक बैठक पण देखील उपमुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीवर लावून
मग मला असं वाटतं ह्याला न्याय देण्याचं काम होईल आणि या बिलाचं स्वागत करतो आणि थांबतो सभापती. निरंजन डावखरे, हे पहा, आता विधेयकावरती आपल्याला बोलायचा अधिकार आहे, हे खरं आहे. त्याच्यानंतर पुढचं विधेयक आहे सन्माननीय गृह विभागाचं 77 बद्दल, त्याच्यावरही सगळ्यांना बोलायचं असेल तर ठीक आहे. तर मुद्दा असा आहे की आपला, एक मिनिट, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव आपण एकत्रित केलेला आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी पण सभागृहामध्ये सगळे सदस्य वाट पाहत आहेत. त्यामुळे विधेयकाच्या वरती चर्चा